नमस्कार मंडळी. दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करतो, नाही का? अख्खं घर कसं चैतन्याने भरून जातं. सगळीकडे एक मंगलमय वातावरण असतं. पण जेव्हा त्याला निरोप द्यायची वेळ येते तेव्हा मात्र नकळत डोळे पाणावतात आणि मन जड होतं. पण आपण बाप्पाला कधीच रिकाम्या हातानं पाठवत नाही. हा निरोपाचा क्षण अधिक खास बनवण्यासाठी आपण त्याच्यासोबत काही वस्तू देतो. पण तुम्ही कधी विचार केलाय की विसर्जनाच्या वेळी बाप्पाला दिल्या जाणाऱ्या या वस्तू केवळ एक परंपरा किंवा विधी नाहीयेत. या प्रत्येक वस्तू मागे इतकं सुंदर आणि भावनिक कारण दडलंय की ते ऐकल्यावर बाप्पा म्हणजे आपल्या घरातलाच एक सदस्य आहे याची तुम्हाला पुन्हा एकदा खात्री पटेल. आपण गणपतीला एक मूर्ती म्हणून नाही तर आपल्या घरचा लाडका पाहुणा किंबहुना मुलगा मानतो आणि म्हणूनच त्याची पाठवणी इतकी खास असते. चला आज जाणून घेऊया त्या 6 वस्तू आणि त्यामागे दडलेली ती हळवी कारणं जी तुमचं आणि बाप्पाचं नातं अधिक घट्ट करतील. विचार करा, आपल्या घरातली एखादी प्रिय व्यक्ती लांबच्या प्रवासाला निघाली तर आपण काय करतो? त्याला उपाशीपोटी नाही ना पाठवत. प्रवासात भूक लागली तर खाण्यासाठी सोबत काहीतरी बांधून देतो. याच प्रवासातल्या जेवणाच्या डब्याला आपण शिदोरी म्हणतो. गणपती बाप्पाही आपल्या घरचाच एक सदस्य आहे. 10 दिवस आपला पाहुणीचार घेऊन तो आता कैलासावर आपल्या घरी परत निघाला आहे. हा प्रवास लांबचा आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला प्रवासात भूक लागू नये, त्याला त्रास होऊ नये, याच अत्यंत प्रेमळ आणि मायेच्या भावनेतून आपण त्याला शिदोरी देतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आणि शेवट नारळ फोडून किंवा अर्पण करूनच होतो. नारळ हे पवित्र आणि शुभ मानलं जातं. गणपती विसर्जनाच्या वेळी आपण बाप्पाच्या हातात किंवा त्याच्यासोबत एक नारळ देतो. यामागे एक खूप खोल अर्थ आहे. नारळाचं कवच वरून कितीही कठीण असलं तरी आतमध्ये गोड पाणी आणि पांढरं खोबरं असतं. नारळ फोडणं म्हणजे आपल्यातला अहंकार, वाईट विचार आणि दोष फोडून टाकण्याचं प्रतीक आहे. बाप्पाला निरोप देताना नारळ सोबत देण्यामागे 2 मुख्य भावना आहेत. पहिली म्हणजे, हे बाप्पा, आम्ही आमचा अहंकार आणि आमच्या चुका तुझ्या चरणी सोडून देत आहोत. तू परत जाताना आमची सगळी विघ्न, सगळे दोष तुझ्यासोबत घेऊन जा आणि आमचं आयुष्य निर्मळ कर. आणि दुसरी भावना म्हणजे आपण प्रार्थना करतो की जसा हा नारळ शुभ आहे तसंच आमच्या घरात तुझ्या जाण्यानंतरही मंगल कार्यम सुरू राहोत. घरात सुख, समृद्धी आणि शांतता कायम नांदो. हा नारळ फक्त एक फळ नाही तर आपल्या प्रार्थनेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे. गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वांचं महत्त्व खूप मोठं आहे. दुर्वांशिवाय तर बाप्पाची पूजा अपूर्णच समजली जाते. दुर्वा म्हणजे साधेपणा आणि शुद्धता. त्याचप्रमाणे फुलं म्हणजे आपली भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम. 10 दिवस आपण बाप्पाला रोज ताज्या दुर्वा आणि सुगंधी फुलं वाहतो आणि विसर्जनाच्या वेळीही या वस्तू त्याच्यासोबत देतो. यामागची भावना खूप हळवी आहे. विचार करा, आपला एखादा प्रिय पाहुणा परत जात असेल तर आपण त्याला निरोप देताना त्याच्या गळ्यात हार घालतो, त्याला फुलं देतो जेणेकरून त्याचा प्रवास सुगंधी व्हावा. अगदी हीच भावना बाप्पासाठी असते. त्याला दुर्वा आणि फुलं सोबत देऊन आपण जणू काही सांगत असतो की बाप्पा, या 10 दिवसात तू आमच्या घरात जो आनंद आणि सकारात्मकता आणलीस तो आम्ही कधीच विसरणार नाही. तुझा परतीचा प्रवासही असाच सुगंधी आणि प्रसन्न होवो. या वस्तू देऊन आपण बाप्पाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्या फुलांचं आयुष्य क्षणभंगूर असेल पण त्यामागची भावना मात्र आपल्याला वर्षभर पुरणारी ऊर्जा देते. 1 मिनिट थांबा. तुमच्या लक्षात येतंय का? शिदोरी, नारळ, फुलं या केवळ निर्जीव वस्तू नाहीत. त्या आपल्या भावना आहेत जे आपण बाप्पापर्यंत पोहोचवतो. गणपती विसर्जन म्हणजे मूर्तीला निरोप देणं नाही तर आपल्या घरातल्या मित्राला, आपल्या मार्गदर्शकाला पुढच्या वर्षी परत येण्याचं भावनिक आमंत्रण देणं आहे. भारतीय संस्कृतीत पान, सुपारी किंवा विड्याला मान सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणानंतर किंवा जाताना आदराने विडा दिला जातो.
गणपती बाप्पा तर आपला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पाहुणा आहे. 10 दिवस आपल्या घरी राहिल्यानंतर त्याला निरोप देताना आपण विडा अर्पण करून त्याचा सन्मान करतो. या विड्यात गुलकंद, बडीशेप, वेलची अशा गोड वस्तू असतात. बाप्पाला हा गोड विडा देण्यामागे भावना हीच असते की त्याच्यासोबतचं आमचं नातं असंच गोड राहावं, आमच्या बोलण्यात वागण्यात गोडवा टिकून राहावा. विडा देऊन आपण बाप्पाचे आभार मानतो की त्याने आपल्या घरी येऊन आपला मान ठेवला. हे अगदी तसंच आहे जसं आपण एखाद्या मोठ्या आदरणीय व्यक्तीला निरोप देताना त्यांच्या हातात मानाचा विडा देतो. त्याच भावनेने आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आमचा पाहुणचार गोड मानून घ्या असं सांगत असतो. फळं हे निसर्गाचं देणं आणि संपन्नतेचं प्रतीक आहे. आपण पूजेमध्ये नेहमी त्या त्या ऋतूत मिळणारी फळं देवाला अर्पण करतो. बाप्पाला निरोप देतानाही त्याच्यासोबत केळी, सफरचंद किंवा इतर मोसमी फळं ठेवली जातात. ही फळं सोबत देण्यामागे एक सुंदर प्रार्थना आहे. जशी ही फळं गोड आणि रसदार आहेत तसंच आमचं आयुष्यही गोडव्याने आणि आनंदाने भरलेलं राहो ही त्यामागील एक भावना. फळं अर्पण करून आपण प्रार्थना करतो की हे देवा, आमच्या घरात धनधान्याची आणि फळाफुलांची कधीही कमतरता भासू नये. तुझ्या कृपेने आमच्या आयुष्यात सदैव समृद्धी नांदो. याची दुसरी भावनिक बाजू म्हणजे प्रवासात खाण्यासाठी जशी शिदोरी तशीच ही फळं. निसर्गातली सर्वोत्तम गोष्ट आपण आपल्या देवाला देत आहोत ही भावनाच किती सुखद आहे. धान्य हा आपल्या जीवनाचा आधार आणि समृद्धीचं प्रतीक आहे. विसर्जनाच्या वेळी बाप्पाच्या मूर्तीसोबत एका छोट्या पुरचुंडीत थोडे गहू, तांदूळ आणि काही पैसे बांधून ठेवले जातात. यामागे एक खूप मोठी आणि उदात्त भावना दडलेली आहे. धान्य सोबत देऊन आपण प्रार्थना करतो की हे विघ्नहर्ता, आमच्या घरात कायम धनधान्य भरलेलं राहो. फक्त आम्हालाच नाही तर या जगातल्या प्रत्येक जीवाला पुरेसं अन्न मिळो. ही केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. त्यासोबत ठेवलेले पैसे किंवा दक्षिणा हे त्यागाचं प्रतीक आहे. आपण धनाचा मोह सोडून ते देवाला अर्पण करतो. याचा अर्थ, हे देवा, या सांसारिक मोहांपेक्षा तू आमच्यासाठी मोठा आहेस. यामागे एक अत्यंत निरागस कल्पना अशीही आहे की आपण बाप्पाला परतीच्या प्रवासासाठी खर्च देत आहोत. जसं आपण आपल्या मुलांना प्रवासाला जाताना खर्चासाठी पैसे देतो तसंच काहीसं हे नातं आहे. आपल्या बाप्पाला प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये हीच यामागची साधी, सरळ आणि प्रामाणिक इच्छा असते. तर ही आहेत ती 6 वस्तू आणि त्यामागच्या भावना: शिदोरी, नारळ, दुर्वा फुलं, विडा, फळं आणि धान्य दक्षिणा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या केवळ वस्तू नाहीत तर ती आपली श्रद्धा, आपलं प्रेम आणि बाप्पासोबतच्या आपल्या नात्याची प्रतीकं आहेत. गणपती विसर्जन हा निरोपाचा क्षण असला तरी तो दुःखाचा नाही तर एका उत्सवाची कृतज्ञतापूर्वक सांगता आणि पुढच्या वर्षीच्या आगमनाची सुरुवात आहे. या वस्तू देऊन आपण त्याला फक्त निरोप देत नाही तर पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रणही देतो. आपण त्याला सांगतो, बाप्पा, मूर्तीने दूर जात असलास तरी मनाने तू कायम आमच्या सोबतच आहेस. पुढच्या वर्षी लवकर ये, आम्ही तुझी वाट पाहू. तुमच्या घरी बाप्पाला निरोप देण्याची कोणती विशेष पद्धत आहे किंवा यापैकी कोणतं कारण ऐकून तुम्हाला सर्वात जास्त भरून आलं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.